पालघर जिल्ह्यातील डहाणू नगर परिषद हद्दीतील आंबेमोरा आगर येथील पानखाडी परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या मोठ्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत पोलिसांनी धडक कारवाई केली। या कारवाईत पोलिसांनी 41 जणांना रंगेहात अटक केली आहे। 24 मे रोजी शनिवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली होती। हॉटेल रिव्हर साइड असे या हॉटेलचं नाव आहे। डहाणू पोलीस आणि पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त मोहिमेत ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये लाखो रुपयांची रोख रक्कम, 3 पत्त्यांचे डेक व जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे। डहाणूतील घाचियापाडा आगर रस्त्यावरील पानखाडी परिसरातील हॉटेल रिव्हर साइड मध्ये मोठा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मध्यरात्री 2च्या सुमारास सुमारे 30 पोलीस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले आणि तातडीने छापा टाकण्यात आला। पोलिसांनी हॉटेलला 4ही बाजूंनी घेरले आणि या खासगी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार सत्रावर त्यांनी छापा टाकला। या छाप्यात 41 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर मुख्य म्हणजे यामध्ये काही स्थानिकांबरोबरच गुजरात राज्यातील व्यक्तींचाही समावेश असल्याचं समजतंय। मात्र ही बातमी आता उशिरा देण्याचा उद्देश आणि कारणही हाच आहे की पालघर जिल्ह्यात असे अनेक जुगार अड्डे सुरू आहेत आणि ज्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे, अनेक तरुण कर्ज बाजारी झाले आहेत। त्यामुळे ही कारवाई केवळ एका जुगार अड्ड्यापुरती मर्यादित न ठेवता पालघर जिल्ह्यात तसेच आसपासच्या इतर हॉटेल्समध्येही अशाच प्रकारचे अवैध धंदे सुरू असल्याचा संशय आहे। त्यामुळे पोलिसांनी अशा जुगार अड्ड्यांवर व जुगार चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे। मात्र या कारवाईनंतर आता या परिसरातील इतर हॉटेल्सवरही कारवाई होण्याची शक्यता आहे। तसेच जुगार अड्डा चालवणाऱ्यांच्या मालमत्तेवरही जप्तीची कारवाई होऊ शकते अशी शक्यता आहे। डहाणूवरून कल्पेश दळवी, विकास समाचार।